ट्रेकिंग आपली स्टार्ट झालेली आहे. हा पाणी किती चाललंय इथून रोडवरून. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू प्रवीण वायवसे ब्लॉग्स. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत देवकुंड वॉटरफॉल. तर वॉटरफॉलकडे कसं जायचं, किती ट्रेकिंग आहे, तिकीट प्राईस किती आहे, ट्रेकिंग कुठून सुरुवात होती, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्या अगोदर ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केलं आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी आपण लाईकचं टार्गेट ठेवूया 100 लाईक्स. आणि मला माहिती आहे तुम्ही एक लाईक करत गेला तर 100 लाईक्स आपल्या लवकरच होतील. हा योकीतून तिकीट घ्यायचं आपल्याला. लक्षा ओके, तर तिकीट काउंटर इथून आपल्याला तिकीट काढू लागतं. तिकीट काउंटर कशी आलेलं आहे आपण. तिकिटाचा प्राइस काय बघू. 2 ह्याच्यावर 2 लिहिलेलं आहे ना. तसं आहे का? हा दाखवू हा अशा प्रकारचं बँड असेल. पण मी पडलं तर माझ्या हाताला बँड नाही, मला वाचवतील का? नाव, मोबाईल नंबर आणि तिकीट किती घेतले पर पर्सन? अरे बऱ्याच लोकांना माहित नाही तर 200 रुपीज तिकीट प्राइस आहे. तुम्हाला पार्किंगचे तिकडे वेगळे पे करावं लागतील. आणि पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे. सॉरी. आणि ग्रुप मधल्या एका मेंबरला असा बँड दिला जाईल, त्याच्यावर तुम्हाला किती पर्सन आहे त्याच्यावर ते लिहिलं जाईल. तर रोपनं क्रॉस करायची आहे रिव्हर. आता रोप सोडू नको, खाली बघून पण चल, फक्त रोपच्या भरोश्यावर नको तुम्ही. हा ते त्याच्यामुळेच म्हणतो तुला खाली बघून पण चल. पॅन्ट वर घ्यायला पाहिजे होती वाटायला. इथं पाण्याचा फ्लो जास्त आहे. इथं आल्यानंतर थोडंसं आरामात चला. भाऊ रोपला पकडून रिव्हर क्रॉस करताना कसं वाटलं लक्ष्मण भाऊ? अजून आपल्याला खूप सारी ट्रेकिंग करायची आहे. एकच रिव्हर क्रॉस केली सध्या आपण. 2 तासाची काहीतरी ट्रेकिंग आहे टोटल. बघूया. ट्रेकिंग करत जात असताना तुम्हाला या लेकचा मस्त असा व्ह्यू पण पाहायला मिळतो. तर ही दुसरी नदी आहे जी आपल्याला इथून क्रॉस करावी लागेल. तर इथून क्रॉस करताना आरामात, कारण इथं काय रोप वगैरे नाही आहे. इथं तुम्हाला तुमचं बॅलन्स बनवूनच नदी क्रॉस करावं लागेल. त्यामुळं आरामात खाली पाहून वरून देते. याचा जास्त फ्लो नाही आहे म्हणून इथं रोप वगैरे काय नाही आहे. तरी पण तुम्ही आरामात. जास्त रिस्क नाही आहे कारण सध्या पाऊस नाही आहे. पण जर तुम्ही आला तर त्या टायमात जास्त पाऊस झालेला असेल तर हे पण नदी क्रॉस करताना रिस्क असू शकते. तर थोडंसं नाही का जपून या, आरामात या. व्ह्यू बघा मित्रांनो, काय मस्त व्ह्यू दिसतोय. एक नंबर अप्रतिम व्ह्यू दिसतोय. आणि हे तर फक्त व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही समोर तिथे जाल ना, याच्यापेक्षाही जास्त सुंदर नजारे आहेत तिथे. परत इथं तिसरी नदी क्रॉस करायची आपल्याला. खूप जास्त फ्लो आहे आराम तिथे. इथून आय थिंक तिथून एक रस्ता.
हा चल चल आलो. इथं खूप जास्त खोल आहे बाबांनो. भावांनो एवढा भिजलोय म्हणजे एवढं खोल पाणी. माझी हाईट खूप जास्त आहे. पाय दुखला पडे आता माहिती का. लय म्हणजे लय घाण घसरलो मी आता. कधी घसरलास नाही. अरे हात बरं घसरलो की तिथं मी. लक्ष साले माझा पाय दुखू राहिला एक साईडचा. जायचं का परत लक्ष. नाही भाऊ आता पुरा करूनच जायचं. नाही सांग बाबा अजून अर्धे. लक्ष तुम्ही उभा राहायचं. अरे ते लोक कुठून आले तिकडे कोपऱ्यात. कुठे आय थिंक हे आपण घाट उतरून इकडेच आले वाटतं. रोड आहे का तिथं काय माहिती. विचार त्यांना मॅगी कितीला. 2 बनवायला सांग. 2 बनवा 2. चल येतो ना. ट्रेकिंग करून समोर आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर अशी नदी पाहायला मिळते आणि दूर जो तो धबधबा दिसतोय तिथे आपल्याला अजून जायचं आहे. आय थिंक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. कुठे इंस्टावर टाकायला का. नाही ना युट्यूबवर. प्रवीण वाय बस ब्लॉग. प्रवीण पाठवतो. चला भावन चला भेटू. चला भेटू. अरे थँक्यू. एक लाइन में हो जाओ. जर इथे आल्यानंतर एवढं सुंदर दृश्य पाहायला भेटतंय तर सकाळी 3 वाजता उठून निघायला काय प्रॉब्लेम आहे भावांनो. तर फायनली आपण देवकुंड वॉटरफॉलला पोचलेलो आहोत आणि तुमच्यासमोर आहे हा देवकुंड वॉटरफॉल. कंटिन्यू पाऊस चालू आहे भावांनो, तरी पण सगळेजण आहेत ते एन्जॉय करतायत. व्हिडिओमध्ये नाही दिसणार आहे पण खूप जोरात पाऊस चालू होता. आणि ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांना 1 दिवसाची पण जर सुट्टी भेटत असेल ना, नक्की देवकुंडला जाऊन या. मी स्वतः पण जॉब करतो, मला फक्त संडेला सुट्टी असते आणि मी त्या संडेला फिरायला जातो.
आहे.